नमस्कार. आज आपण नेपोलियन हिल यांच्या द लॉ ऑफ सक्सेस या प्रसिद्ध पुस्तकातून थेट एक महत्त्वाचं तत्त्व समजून घेणार आहोत. खरं तर हे असं तत्त्व आहे ज्याला यशाचा मूळ पायाच म्हटलं जातं. कधी विचार केला यावर की कायमस्वरूपी यश मिळवण्यापासून आपल्याला नक्की कोणती गोष्ट रोखते? अनेकदा आपल्याला वाटतं की कारणं खूप मोठी आणि गुंतागुंतीची असतील, पण उत्तर कदाचित खूपच साधं आहे. चला, ह्या प्रश्नाचं उत्तर थेट यशाच्या गुरूंकडूनच जाणून घेऊया, म्हणजे नेपोलियन हिल यांच्याकडून. पाहूया त्यांचं यावर काय म्हणणं आहे. हो, अगदी बरोबर. यशाच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे फक्त एक साधी सवय. एक अशी सवय जिच्यावर आपण प्रभुत्व मिळवू शकलेलो नाही. आणि ती सवय म्हणजे बचतीची. तर मग आता बघूया, ही इतकी साधी वाटणारी बचतीची सवय यशाचा इतका भक्कम पाया कशी काय बनू शकते. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे फक्त पैसे साठवण्यापुरतं मर्यादित नाहीये. याच्या मागे बरंच काही आहे. बघा, बचतीमुळं आपल्या हातात एक शक्ती येते, भांडवलाची शक्ती. विचार करा, आपल्यासमोर एखादी मोठी संधी आली, पण आपल्याकडे भांडवलच नसेल तर ती संधी हातातून निघून जाईल. बचत आपल्याला अशा संधींसाठी तयार ठेवते आणि आर्थिक स्वातंत्र्याचा पाया रचायला मदत करते. पण बचतीचा खरा अर्थ फक्त पैसे गोळा करणे नाहीये. नेपोलियन हिल यांच्या मते ह्यातून आपल्याला पैशांपेक्षाही काहीतरी जास्त मौल्यवान मिळतं. ते नक्की काय आहे, चला पाहूया. म्हणजे मुद्दा हा आहे की ही सवय आपल्या शिस्तीची एक प्रकारे परीक्षाच घेते. जेव्हा आपण आज काहीतरी खरेदी करण्याचा मोह टाळून ते पैसे वाचवतो, तेव्हा आपण खरं तर आत्मनियंत्रण शिकत असतो. आणि हीच गोष्ट यशाच्या इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये कामाला येते. इथे दोन वेगवेगळ्या मानसिकता स्पष्ट दिसतात. एक आहे खर्चिक मानसिकता, जी फक्त आजच्या तात्काळच्या आनंदावर लक्ष केंद्रित करते. आणि दुसरी आहे बचत मानसिकता, जी भविष्यातील मोठ्या फायद्याचा आणि सुरक्षितेचा विचार करते. आपण यापैकी कोणती निवडतो यावरच आपलं चारित्र्य आणि आपलं भविष्य ठरतं. ठीक आहे, तर बचत का करायची हे तर कळलं. पण ती करायची कशी, यावरही हिल यांनी एक अगदी सोपा आणि सरळ नियम सांगितला आहे, जो कधीही मोडायचा नाही. नेपोलियन हिल यांच्या मते आपल्या प्रत्येक कमाईतून एक निश्चित रक्कम, म्हणजे कमीत कमी 10% किंवा त्याहून अधिक बाजूला ठेवलीच पाहिजे. काहीही झालं तरी हा नियम अटळ आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे, पण अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, बचत म्हणजे खर्च करून उरलेले पैसे नाहीत. बचत म्हणजे उत्पन्न आल्या आल्या सगळ्यात आधी स्वतःसाठी बाजूला काढलेले पैसे. हे एक बिल आहे जे आपण इतरांना देण्याआधी स्वतःला देतो. ही मानसिकता पूर्णपणे बदलणारी आहे. जेव्हा आपण नियमित बचत करायला लागतो, तेव्हा फक्त बँक बॅलन्स नाही वाढत, तर आपल्या मनातही एक खूप मोठा सकारात्मक बदल घडतो. चला पाहूया तो बदल नक्की काय आहे. बचत थेट एका मोठ्या मानसिक समस्येवर मात करते. ती म्हणजे गरिबीची भीती. ही भीती माणसाच्या मनात खोलवर बसलेली असते आणि ती त्याच्या महत्वाकांक्षेला अक्षरशः संपवून टाकते, त्याला पुढे जाण्यापासून रोखते. जेव्हा आपल्याकडे कोणतीही आर्थिक सुरक्षा नसते, तेव्हा मनात सतत एक प्रकारची चिंता आणि असुरक्षितता असते. ही स्थिती माणसाला मानसिकदृष्ट्या अक्षरशः लुळंपांगळं करून टाकते. पण जसं जसं आपला बचतीचा निधी वाढू लागतो, तसतशी ही भीती कमी होते आणि तिची जागा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना घेते. हा बदल फक्त आर्थिक नसतो, तो भावनिक आणि मानसिकही असतो. आणि आता येतो शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आपण जे पैसे वाचवले आहेत ते फक्त बँकेत पडून राहण्यासाठी नाहीत, तर ते संपत्ती निर्माण करण्याचं एक शक्तिशाली साधन आहेत. ही एक खूपच जबरदस्त संकल्पना आहे. बचत म्हणजे काय, तर भविष्यातील वाढीसाठीचं एक बीज भांडवल. जेव्हा हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जातात, तेव्हा ते स्वतःच वाढायला लागतात. म्हणजे आपले पैसे आपल्यासाठी काम करायला लागतात. या चार्टवरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की सातत्यपूर्ण बचत, वेळ आणि चक्रवाढ व्याजाची ताकद जेव्हा एकत्र येते, तेव्हा काय जादू होते. सुरुवातीला ही वाढ हळू वाटते, पण काही वर्षांनी ती अक्षरशः रॉकेटच्या वेगाने वाढते. नेपोलियन हिल यांचे हे शब्द या संपूर्ण चर्चेचं सार सांगतात. बचतीची सवय म्हणजे फक्त पैशांचा हिशोब नाही, तर ती आपल्याला दूरदृष्टी, शिस्त आणि जबाबदारी यांसारखे गुण शिकवते. आणि हेच गुण कोणत्याही मोठ्या यशासाठी आवश्यक असतात.
तर मग शेवटी हा एक प्रश्न उरतो. बचत करणे म्हणजे फक्त संपत्ती निर्माण करणे आहे की त्याहून मोठं म्हणजे स्वतःचं चारित्र्य निर्माण करणे? ह्या प्रश्नावर नक्की विचार करा. याच विचारासोबत आजचा हा भाग आपण इथेच संपवूया.